नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 13 आणि 14 तारखेला म्हणजे आत्ताच्या शनिवार रविवारी कोर्स आहे. हा कोर्स ठाण्यात आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507. आता व्हिडिओकडे वळूया. कालचा जो धक्का आपण पचवलाय त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये काल चांगल्याच पद्धतीची तेजी होती आणि अमेरिकेत ज्या काही बातम्या म्हणा किंवा स्थिती म्हणा जी सांगितली गेली ती पॉवेल साहेबांनी चांगली सांगितली. त्यामुळे हा सगळा बदल झाला. त्यांचं म्हणणं आता इकॉनॉमी तेवढी हॉट उरलेली नाही, महागाई पण कमी व्हायला लागली आहे, रोजगारातही सुधारणा योग्य पद्धतीची आहे. त्यामुळे 70% लोकांना असं वाटू लागलं आहे की यावर्षी 2 रेट कट होते, सप्टेंबर आणि डिसेंबर. आणि या अपेक्षेने काल त्यांचं मार्केट तेजीत गेलं. पण तेवढा परिणाम आज गिफ्ट निफ्टीचे जे आकडे येतात त्याच्यावर दिसत नाही आहे. त्यामुळे आपल्या मार्केटमध्ये जो गोंधळ आहे त्याच्याप्रमाणे आपण पाहिलं पाहिजे. पण त्याची एक बाजू जी ग्लोबल क्यूज असतात ते ग्लोबल क्यूज मात्र चांगले आहेत. त्याच्यातलं दुसरी बातमी अशी आहे की चीनने एक मीटिंग बोलवली आहे. ती मीटिंग 15 ते 18 या तारखेपर्यंत आहे आणि ह्या मीटिंगमध्ये ते मोठं पॅकेज देणार आहेत. जवळजवळ हे पॅकेज 3 ट्रिलियनचं पॅकेज असेल आणि या पॅकेजमुळे रिअल इस्टेटला चांगला बूस्ट मिळेल, सपोर्ट मिळेल. पण त्यांचीसुद्धा युआन ही करन्सी घसरण्याची शक्यता आहे. पण चीन जसा परिणाम व्हायला पाहिजे तसा होऊ देत नाही. नेहमी ते करन्सी मॅनेज करत असतात. ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आणखीन एक काल तुमच्या लक्षात आलं असेल, कोणत्याही खराब बातमीला मार्केट जोरदार रिॲक्शन देत आहे. बुल रनमध्ये नेहमी असंच होतं की जे मार्केट पडतं ते जोरदार पडतं, कारण लोक प्रॉफिटमध्ये असतात. पटकन प्रॉफिट बुकिंग आणि मोठ्या प्रमाणावर होते, कारण उद्या हा भाव दिसेल की नाही ही एक प्रकारची भीती असते आणि ते प्रॉफिट बुकिंग सामान्य लोकांना सहन होत नाही, मोठा धक्का बसतो. पण अर्थात मार्केटमध्ये आहे म्हणजे सहन करण्याशिवाय इलाज नाही. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 584 कोटीची. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची सुद्धा खरेदी आहे 1082 कोटीची. बॉन्ड यील्ड 4.29, डॉलर इंडेक्स 104.92 आणि 85.84 एवढं क्रूड आहे. चीन जी मूव घेत आहे त्याचा परिणाम मेटल आणि रिअल इस्टेट याच्यावर होण्याची शक्यता आहे. ग्लेनमार्क लाईफमधला 7.84% स्टेक OFSच्या माध्यमातून विकणार आहे. 11 आणि 12 तारीख 2 दिवस हा OFS आहे. OFSची फ्लोअर प्राईस 810 रुपये आहे, कारण ग्लेनमार्क लाईफमध्ये प्रमोटरचा स्टेक 82.85% एवढा आहे. त्यामुळे ग्लेनमार्क लाईफ मंदीमध्ये तर ग्लेनमार्क फार्मा तेजीमध्ये राहू शकेल. केशोराम
केशोरामचा तोटा वाढला आहे. पूर्वी 32.4 कोटी तोटा होता, आता तो 62 कोटी झाला आहे. रेव्हेन्यू पण 12% कमी झालं आहे. मार्जिनसुद्धा कमी झालं आहे, ते 8% आहे. टाटा एलेक्सीचा सुद्धा कमजोर रिझल्ट आहे. त्यांचा फायदा कमी झाला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी झाला आहे. JTL यांचा रेव्हेन्यू 2% वाढला आहे, व्हॉल्यूम 11% वाढले, मार्जिन 70 बेस पॉईंटनी वाढलेत. कंपनीने वॉरंटचं शेअरमध्ये रूपांतर केलं आहे, ते 270 रुपये प्रत्येक शेअरला या भावाने करण्यात आलं आहे. सुलाला हायेस्ट एव्हर रेव्हेन्यू मिळाला आहे, 9.7%. हा रेव्हेन्यू 129 कोटी मिळाला आहे. तिचे स्वतःचे ब्रँड्स आहेत, त्याच्यातून रेव्हेन्यू 2.7% वाढला आहे. पण वाईनमध्ये मात्र तेवढी प्रगती नाही. त्यांनी कारणं दिली आहेत, लोकसभेच्या निवडणुका आणि हीट वेव्ह याचा परिणाम झाला आहे आणि ड्राय डेचा सुद्धा परिणाम आहे. पॉवर ग्रीड हे बॉन्ड इश्यू करून 16,000 कोटी रुपयाचा फंड गोळा करणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया 7.36% या कूपन रेटनी 10,000 कोटी इन्फ्रा बॉन्ड्स स्टेट बँक ऑफ इंडियाने इश्यू केले. हे बॉन्ड्स 3.6 एवढे ओव्हर सबस्क्राईब झाले. झायडस लाईफ डिरॉक्सीमेन फ्युमारेट या टॅबलेट्स आहेत किंवा कॅप्सूल्स आहेत, ह्या उशिरा रिलीज झाल्या, पण तरीही USFDAने विकायला परवानगी दिली आहे. IRBचं टोल कलेक्शन 34.9% वाढलं आहे. सोना BLWने तिचा एक आर्म आहे कॉमस्टार ऑटोमोटिव्ह. या कॉमस्टार ऑटोमोटिव्हसाठी $2.8 बिलियन कॉर्पोरेट गॅरंटी सिटी बँकेला दिली आहे. RBIने निवासी भारतीयांना विदेशी चलनामध्ये गिफ्ट सिटीमध्ये अकाउंट उघडायला परवानगी दिली आहे. IRCTC आता त्यांच्या तिकिटाच्या बरोबरच मेट्रो तिकीट इश्यू करू शकेल. ही तिकीटं 4 दिवस चालू शकतील. यासाठी IRCTC, DMRC आणि CRIS या तिघांनीही एक समझोता केला आहे. वन इंडिया वन तिकीट या योजनेखाली अशी तिकीटं इश्यू केली जाणार आहेत. आज GNANELCO म्हणजे GNA ॲक्सेल्स आणि नेल्को यांचे रिझल्ट आहेत. अबुधाबीची जी बँक आहे PJSC हिने येस बँकेमध्ये हिस्सा घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत असं सांगितलं आहे. बजेटमध्ये शिपिंग इंडस्ट्रीला मोठा बूस्ट मिळण्याची शक्यता आहे. शिप बिल्डिंग स्कीम 2026च्या पुढेही वाढवू शकते. 1,000 हरित नौका स्कीमला 20% पर्यंत आर्थिक मदत दिली जाईल, त्याला सबसिडी दिली जाईल आणि या सगळ्यासाठी एक मेरीटाईम फंड असेल. या मेरीटाईम फंडातून स्वस्त दरामध्ये लोन सुद्धा दिलं जाईल. आज कोणते शेअर तेजीत मंदीत राहतील
याचा एक साधारण अंदाज मी देईन आणि तुम्ही ते वॉच लिस्टला ठेवा. तसं जर होत आहे असं दिसलं तरच ट्रेड घ्या. रेमंड्स का आजपासून रेमंडचा टेक्स्टाईल बिझनेस आणि रियालिटी बिझनेस जो अलग होणार आहे त्याचा वेगळा भाव दिसेल. IRB, कंसाई नेरोलॅक, PTC इंडस्ट्रीज. PTC इंडस्ट्रीज हा शेअर मात्र 245 रुपयाचा भाव होता, तो आता 14,500 झाला आहे, हे लक्षात घ्या. एशियन पेंट, डिव्हिज लॅब, यस बँक, झायडस लाईफ, गो डिजिट, KCP शुगर रिझल्ट चांगला आलाय. आनंद राठी वेल्थ आज रिझल्ट आहे. कीस्टोन रियालिटी, IRCTC, बाटा, LIC हाऊसिंग, EIH, त्यांनी ओबेरॉय राजविलास हे जयपूरचं हॉटेल घेतलंय. मॅप माय इंडिया, हिंदाल्को, सिंजिन, निपॉन लाईफ, VIP, HPCL, अंबुजा सिमेंट, प्रोटीन EGOV, डिलिव्हरी, JTL हा 217 रुपयाचा शेअर आहे. वेदांता, शॅल्बी यांनी आशा पारेख हॉस्पिटल 30 वर्षांसाठी लीजवर घेतलाय. ब्रिटानिया, ज्युबिलंट फूड, इंडियन हॉटेल, हॅवेल्स आणि निपॉन लाईफ. तर मंदीमध्ये संवर्धना मदरसन, गॉडफ्रे फिलिप्स, कारण तंबाखू, दारू या सगळ्या बाबतीत आणि विशेषतः तंबाखूची जी प्रॉडक्ट्स आहे याच्या बाबतीत FDI चे कायदे कडक केले जातील. ग्लेनमार्क लाईफ आणि केसोराम. GE पॉवरचा सुद्धा गॅस आणि हायड्रोजन पॉवर हा बिझनेस अलग करायला आणि विकण्यासाठी परवानगी मिळाली आहे. त्यामुळे GE पॉवरचा शेअर मात्र तेजीत राहण्याची शक्यता आहे. मंदीत फक्त मी 4 शेअर दिलेत, संवर्धना, गॉडफ्रे, ग्लेनमार्क लाईफ आणि केसोराम. कारण शॉर्ट केले की अडकायला होतं, मार्केट उलट सुलट जातं. त्यामुळे शक्यतो तुम्ही तेजीच्या बाजूचाच ट्रेड घ्या. शॉर्टच्या बाबतीत जास्त भानगडीत जाऊ नका आणि त्यातूनही फ्युचर ऑप्शन या भानगडीत जास्त जाऊ नका, कारण खूप मोठ्या प्रमाणात बऱ्याच जणांना तोटा सहन करायची वेळ येते. बघूया मार्केट काय काय करताय. नमस्ते.